दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी व तयारी सुरू केली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकविण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय. नागोठण्यात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली आहे. सुमित काते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी 5 राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना धडकी भरल्याचे बोलले जाते. या भक्कम व अभेद्य एकजुटीने सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतायत. 2 शिवसेना एकत्र आल्या या केवळ वावड्या असल्याचा आव आणून विरोधक जनतेची दिशाभूल करीत असले तरी 5 पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी आम्ही नागोठणे विभागाचा विकास व परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र आलो असल्याचे संयुक्त बैठकीत जाहीर केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून काम करत आहे. या ठिकाणी सुमितजी काते हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुकेले गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत. तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या 3 उमेदवारांना आम्ही विजयी करण्याचं ठरवले आहे. सदरील जे पेपरला न्यूज टाकल्या होत्या त्या टाकणारा व्यक्ती आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी पक्ष सोडून गेल्याने तसा अधिकार त्यांना नाही आणि त्यांच्या पायाखालची वारलू सरकल्यामुळे सदरील वावट्या ते उठवत असल्याचं आम्हाला लक्षात येते. कारण आमची युती ही अवैध असल्या कारणाने ते काहीतरी प्रसार माध्यमातून वावट्या उठवून आमच्या युतीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आमच्या मतदारांनी जो निर्धार केलेला आहे तो निर्धार कायम आहे. सुमितजी काते व पंचायत समितीच्या 2 सीट आम्ही निवडून आणून त्यांच्या दिलेल्या बातम्यांना प्रत्युत्तर दिला जाईल असे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व परिवर्तन आघाडीतर्फे आपणाला त्या सदरील वावट्या उठवणाऱ्यांना सूचित करतो. प्रत्येक गावात गेल्यानंतर सुमितजी काते, त्यांचे सहकारी आहेत मनोजी खांडेकर यांचं नाव त्या गावामध्ये व प्रत्येक व्यक्तीपर्यंत अगोदरच पोहोचलेलं आहे. आमचे उमेदवार ज्या अंजलीताई दुर्गावले आहेत, त्याच्यानंतर अरुणाताई हंबीर आहेत, यांना सुद्धा प्रचारामध्ये सामील करून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून प्रचार करत आहोत. आणि एकंदरीत प्रचारामध्ये आमच्या अशा निदर्शनास आले की आमचा विजय हा 100% निश्चित झालेला आहे. एकंदरीत राजकारणाचा अभ्यास करता आजच्या दिवशी तुम्हाला सांगतोय मी की सुमितजी काते यांचा विजय निश्चित आहे. कारण एक तरुण तडफदार उमेदवार आज या विभागाला मिळालेला आहे. तसेच आमच्यासोबत त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद सुद्धा त्यांना मिळालेली आहे. काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना मिळालेली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय यांची ताकद सुद्धा आज आमच्या युतीमध्ये सामील झालेली आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच असणार आहे. 5 पक्ष जे आमच्या सोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार. तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे जे सदस्य दिलेत हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत. त्यामुळे विजय हा निश्चितच आहे. आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो. त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच. तसेच या जनतेचा आज सुमितदादा काते यांनी जी विकास कामं जी आपल्या खर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे. आव्हान तर सोपं त्यांनीच करून दिलं आहे आम्हाला. कारण ज्याची कॅच पकडली तो खेळाडू बाद होतो मैदानातून आणि त्यांनी स्वतःनी जाहीर केलेलं आहे की माझी कॅच पकडली तटकरे साहेबांनी. तटकरे साहेबांनी त्याची विकेट घेतलेली आहे हे तर क्लिअर आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मैदानामध्ये जो खेळाडू ते बोलत होते की मी या पक्षात जायचा प्रयत्न केला, तो पक्ष छोटा होता, तो पक्ष छोटा होता, तर आम्ही तुम्हाला सांगतो की मी खेळाडू खेळणारा, मी पण एक खेळाडू आहे. खेळाडू मैदानामध्ये ज्यावेळी खेळ खेळत असतो तेव्हा तो खेळाडू किती कॅपेबल आहे
हे बघून एखादा खेळाडू त्याची विकेट घ्यायची की नाही हाही विचार करतो. आणि आमच्या पक्षाने तेही केलं की याला खेळवत ठेवायचा की याचा विकेट घ्यायचा. पण विकेट घेतल्यानंतर आम्हाला माहिती होतं की आमचा जो सुमितदादा काते आहे पक्का खिलाडी आहे आणि पक्का खेळाडू आहे. हा नक्कीच या मैदानामध्ये षटकार चौकार मारणार आहे असा हा खेळाडू आहे आमचा. आणि हे सर्व जनतेने दाखवलेलं आहे की बाबा आपला जो खेळाडू आहे हा सुमित काते आहे. जो बाद झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याला बाहेरच ठेवणार आता. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.